उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे ॲडव्होकेट संतोष चव्हाण आपल्याबरोबर आहे. आपण बघताय की सिंगल वन मॅन आर्मी टाईपचे स्वतःच प्रचार करतात आणि आपली वकिली हा धंदा करून व्यवसाय करून ते गल्लोगल्ली फिरून स्वतःचा प्रचार स्वतः करतात. आणि काय नेमकं त्या प्रचारामागे त्यांचा आहे, कुठल्या प्रकारचा त्यांना विकास करायचा आहे उत्तर नागपूरचा, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ॲडव्होकेट संतोष चव्हाण सर, तुमचं स्वागत आहे न्यूज नागपूरला. साहेब सांगा, कशा प्रकारे तुमचा आता प्रचार सुरू आहे? माझा प्रचार मी स्वतःच करत आहो आणि माझा उद्देश आहे की उत्तर नागपूर हा संपूर्ण नागपूरमध्ये अतिस्लम एरिया म्हणून घोषित आहे. आणि उत्तर नागपूरचा वांद्रा लेआउट, समतानगर, नारानारी या एरियामध्ये तर आजपर्यंत मूलभूत सुविधासुद्धा प्रोव्हाइड झालेल्या नाहीत आणि त्यांचं ते दुःख मला पाहायला जात नाही. मी वांद्रा लेआउट येथेच राहत असल्यामुळं मला असं वाटते की त्या वस्तीमध्ये कोणताही नेता पोहोचत नाही, वोट घेतात. कारण की आमच्या वस्तीमध्ये मुस्लिमही तेवढेच आहे, तेवढेच हिंदूही आहे आणि अदर पण आहे. तर त्याच्यामुळे कसं असतं की आम्ही वोट तर देतो, पण ते लोक आमच्या वस्तीकडे लक्ष देत नाही. आणि हाच एक उद्देश होता. तसेच बेरोजगारी वाढलेली आहे. आमच्या उत्तर नागपूरमध्ये शिक्षण व्यवस्था काहीच नाही आहे. एकच कॉलेज आहे, तेही PWS सरकार मान्य. कोणतेही शासकीय कॉलेज, मोठे मोठे कॉलेजेस नाही, मेडिकलसारख्या सुविधा नाही. एकच छोटंसं हॉस्पिटल आहे इंदुरा चौकामध्ये. मला असं वाटते असे मोठे मोठे हॉस्पिटल जवळपास 5 असले पाहिजे. जवळपास 5 मोठे मोठे कॉलेजेस, जे पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएटपर्यंत, आणि एज्युकेशन हे हब बनलं पाहिजे. तसेच रोजगार मिळाला पाहिजे. साहेब, इथे 25 वर्षापासून एक आमदार आहे, नितीन राऊत त्यांचं नाव आहे. त्या आधी एक पाहिलं असं आपण की ते मिलिंद माने होते डॉक्टर. म्हणजे इतकं सगळं मोठ्या पक्षाचे, एक काँग्रेसकडून आहे, दुसऱ्या BJP आहे. मग तुम्हाला अपक्ष म्हणून लढावंसं वाटलं का? आणि आतापर्यंत त्यांनी ह्या व्यवस्था केल्या नाही का, ज्या विकास सोयीसुविधा नागपूरकरांसाठी करायला पाहिजे होतं, उत्तर नागपूरकरिता करायला पाहिजे होतं? सर, त्यांनी जर सुविधा केल्या असतात तर मला उभं राहण्याची जरूरत नसती. आणि हे एवढ्या वर्षापासून निवडणूक लढत आहे, यांना स्वतःचे एरिया माहीत नाही. हे स्वतः त्या एरियामध्ये फिरत नाही आणि यांना काय माहीत आहे आमच्या वस्तीची. हे लोक निवडून आले की डायरेक्ट मुंबईला जाऊन बसतात. यांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत, तुम्ही टीव्हीवर पहा. यांचे झगडे चालतात, एकामेकाचे खुरापती काढतात आणि लोकांच्या साठी वेळ राहत नाही. त्यांच्या घरी कधी गेलो तर स्वतः त्याची बायको म्हणते की बाबा मुंबईला आहे साहेब, मुंबईला. अरे तर मग तुम्ही लोकांसाठी निवडून आले की मुंबईसाठी निवडून आले, हे समजत नाही. त्याच्यासाठीच आता मला उभं राहावं लागलं आणि यांच्या विरोधात मी प्रचार करत आहे. मी स्वतः एकटा फिरत आहे आणि मला असं वाटते लोकांना एक चांगलं ऑप्शन द्यायचं आहे की एक एज्युकेटेड व्यक्ती उभा आहे आणि स्वतः बिना प्रचाराचा, बिना खर्च करून सुद्धा तो चुनाव लढू शकतो आणि एक चांगला आमदार बनवून देऊ शकतो. फक्त आता लोकांचे जे वोटर आहे त्यांच्या मनामध्ये आता ती भावना निर्माण झाली तर ते स्वतःसाठी एक चांगला आमदार निवडतील, एवढी माझी अपेक्षा आहे. माझा प्रश्नही हाच आहे की होते काय की आपण मोठे मोठे पक्ष असतात, जसं भाजप आहे, काँग्रेस आहे, लोक काय यांना बळी पडतात जेव्हा की यांच्याकडून जे विकास होत नाही, यांचं ऐकल्या जात नाही. 15 यांच्या चपला घासून जातात, यांना 15 चक्रा मारायला लावतात, तरी हे लोक भेटत नाही. अशा वेळेस का लोक करत नाही? काय कारण असतं याच्या मागे? याचं एकमेव कारण असं आहे की आमच्याकडे ना तांत्रिक शिक्षणाची जी मूलभूत गरज होती ती शिकवली नाही. आम्हाला परंपरागत ज्या एज्युकेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये धर्मांतरणाच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत शिकवल्या गेलेलं आहे. तुम्हाला प्रुडंट विद्यार्थी किंवा प्रुडंट व्यक्ती तयार झालेला नाही आहे. ते लोक काय करतात, यांच्या प्रचार प्रसाराला आणि यांच्या वैभवाला बळी पडतात. मी आजच्या मतदारांना तेच सांगू इच्छितो की तुम्ही त्यांच्या प्रचार प्रसार आणि वैभवाला बळी पडू नका. हे लोक मध्यम वर्गाकडून आणि गरीब वर्गाकडून वोट घेतात जरूर, पण हे कामं फक्त श्रीमंतांचीच करतात. जर तुम्ही मीडियम आहे, मध्यमवर्गीय आहे, जर गरीब आहात तर तुम्हाला असा व्यक्ती निवडून द्यायचा आहे की जो तुमच्यासाठी लढेल. हे लोक तुमच्यासाठी नाही बनलेले आहे. हे लोक स्वतःचाच व्यवसाय करतात, स्वतःच मुंबईला जाऊन बसतात, मोठे मोठे व्यवसाय करतात. हे तुमच्यासाठी, तुमच्याकडून वोट जरूर घेतात पण तुमच्यासाठी हे काम करत नाही. माझा असा विचार आहे की वोटरांनी आता सुज्ञ झालं पाहिजे आणि त्यांनी चांगला व्यक्ती, त्यांच्या जवळचा व्यक्ती, त्यांच्यासोबत राहणारा व्यक्ती, त्यांच्या नागपुरात त्यांच्या एरियामध्ये येणारा व्यक्ती, बाईकनं जाणारा व्यक्ती, तिथे जाऊन एका टपरीवर चहा पिणारा व्यक्ती, असा व्यक्ती निवडून दिला पाहिजे. आणि तोच व्यक्ती त्यांच्यासाठी काम करू शकतो जो त्यांच्या त्या वस्तीमध्ये राहिलेला आहे. पण लोकांच्या परत एक भावना असतात की त्यांचं असं म्हणणं आहे की जो निवडून जातो तो तसाच असतो. याला काय तो उत्तर आहे? याला उत्तर असं आहे की निवडून देणार आहे ना, तुम्ही ज्यांना निवडून देता ते तुम्ही पार्ट्यांना, पक्षांना निवडून देता आणि ते लोक पार्टीसाठी काम करतात, तुमच्यासाठी काम करत नाही. पार्टी म्हणेल ते निवडून जरी तुमच्यासाठी, तुमच्या वोटांनी आले तर ते पार्टीसाठी, पार्टी म्हणेल की असंच करा तर तसेच करतात. ते पार्टीचे गुलाम आहेत.
तुम्हाला पार्टीचा गुलाम नाही निवडायचा आहे, तुम्हाला स्वतंत्र व्यक्तित्व, स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती निवडायचा जो स्वतःचे विचार ठेवू शकतो. त्यांच्यामध्ये हिंमत आहे का? त्यांनी आता काँग्रेसनी ईव्हीएम आणली, पण त्या ईव्हीएम हटावसाठी त्यांनी एकही शब्द बोलला नाही बोलला. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली, पण भारत जोडोच्या जागी ईव्हीएम हटाव यात्रा काढली असते तर आम्ही स्वतः जुळलो असतो की नाही, हा आमच्या याचा फायदा म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे ईव्हीएम, त्याच्यावर त्यांनी कार्य करत आहे. पण ते दिसतच नाही, कारण की त्यांनी आणली, त्यांना शरम वाटते. आणि अशा लोकांना आणि अशा मुर्दाळ लोकांना जर आपण निवडून देतो तर हे असंच होणार आहे, आमच्या देशाचं वाटोळं होणार आहे. लोकांना काय आव्हान कराल तुम्ही? म्हणजे आता तुमचं कुठल्या ईव्हीएम मशीनवर कुठल्या नंबरचं तुमचं चिन्ह आहे आणि लोकांना काय आव्हान कराल? यावेळेस सर लोकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की त्यांनी एक आपल्या मधातला व्यक्ती निवडून दिला पाहिजे. मी विकास इंडिया पार्टी माझी एक छोटी पार्टी आहे, त्यांनी म्हटलं की तुम जो बोलोगे वही काम करो, आपके हिसाब से काम करो. म्हणजे ती एक पार्टी नवीन आहे आणि त्यांनी मला म्हटलं आहे आणि मीच त्या आपल्या नागपूरमधून 3 लोकांना उभं केलेलं आहे. म्हणजे आम्ही स्वतः मिळून उभं झालेलं आहे. एक मध्य नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर आणि मी. आणि आम्हा तिघांनाही पाठी स्लेट नावाचं सिम्बॉल मिळालेलं आहे. मला 15 नंबरचं सिम्बॉल, 15 नंबरवर माझा स्लेट ईव्हीएमवर राहील. आणि मी लोकांना हेच म्हणेल की तुम्ही तुमच्या जिव्हाळ्याचा माणूस निवडा जो तुमच्यासाठी झटणारा राहील. आणि मी एक स्वतः प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट असल्यामुळं मला लोकांचा कायद्यानं सुद्धा हक्क घेऊ शकतो, माझ्यामध्ये एवढी कुवत आहे. मी असंच म्हणेल की लोकांनी मला निवडून दिलं तर मी त्यांच्यासाठी जे लोकांनी केलं नाही, 25-25 वर्षात त्यांनी केलेलं नाही, ते काम मी करून दाखवण्याचा माझा बिलकुल हे राहील. गॅरंटी आहे, गॅरंटी. माझ्या ज्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी तशाच माझ्या पॉम्पलेटवरती 22 हे आहे, 22 वचन आहेत आणि हे वचन मी पूर्ण करील. माझं सर्वात मोठं वचन असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जे साठी संघर्ष चालू आहे जागेसाठी 130 एकराच्या, पहिल्याच अधिवेशनामध्ये मी 130 एकर जागा त्या अधिवेशनासाठी जे आंदोलन करत आहे त्यांच्या हस्ते हातोहात त्यांना हस्ते करून टाकील आणि 100 करोड रुपयाचा फंड त्या डेव्हलपमेंटसाठी देईल. आणि तेथे कोणताही बिल्डर करणार नाही, कारण की मी असं आहो की या बिल्डरांच्या विरोधात आहो आणि कोणताही बिल्डर तिथे आपलीवाली हुशारी दाखवू शकणार नाही, एवढं मी गॅरंटी देतो. आणि आंबेडकरी समाजाला म्हणणं आहे की तुम्ही RSSच्या बळी पडू नका आणि काँग्रेसच्याही बळी पडू नका. दोघंही एकामेकाचे एकाच सिक्क्याच्या 2 बाजू आहेत. एकूणच आपण पाहिलं तर ॲडव्होकेट संतोष चव्हाण सर आहेत की लोकांमध्ये झटणारा, लोकांमध्ये मिसळणारा, लोकांना ऐकणारा असा तुम्ही प्रत्याशी विधानसभेत पाठवावलं पाहिजे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.